नमस्कार, मी प्रीती. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करते आहे. आज आहे रविवार आणि आता मी स्टार्ट करते आहे. चला, माझ्या ब्लॉगला मी सुरुवात करते आहे. बघत राहा. तर असा मुसळधार पाऊस पडतो आहे आणि आम्हाला केतकी आणि मला बाहेर जायचं होतं क्लासला. तर पाऊस असल्यामुळे नाही जाता आलं. बघते आता. चला, तर मी आता बेसन लाडूची तयारी करते. बेसन लाडू करते आहे मी. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला वेळोवेळी सांगतेच. बेसन लाडू यासाठी करते की आता गुरुपौर्णिमा येत आहे. 2 दिवसावरच बुधवारी आहे वाटतं. बुधवारी गुरुपौर्णिमा आहे. तर नैवेद्यासाठी पण होऊन जातं आणि तर नैवेद्यासाठी करते आहे बेसन लाडू मी. 2 दिवस आधीच करून ठेवते, कारण की कसं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भरपूर सारी तयारी असते. प्रसादाची तयारी असते, मंदिरात जायचं असतं, सेवा असते. सेवा तर माझी चालूच आहे. 8 ते 10 दिवस आधी मी सेवा चालू केली होती. याआधी माझं पारायण चालू होतं, त्यामुळे काही जमलं नाही. तर मी त्यामुळे माझं काही जमलं नाही. मी नेहमी कसं करते की गुरुपौर्णिमा यायची असली तर महिनाभर मी सेवा चालू करत असते. त्यात मी वेगवेगळ्या सेवा असतात माझ्या. नामजप असतं, त्यानंतर तारक मंत्राची सेवा असते, नित्यसेवाचं पुस्तक असतं. अशा ह्या 8-8 दिवस मी सेवा करत असते. तर ह्यावेळेस मी फक्त तारक मंत्राची सेवा करते आहे. तारक मंत्र मी 11 वेळेस करते त्यांची सेवा. तर खूप फरक पडतो मैत्रिणींनो. स्वामी सेवेमुळे मनाला खूप शांती मिळते आणि चित्त आपलं स्थिर होतं. जे काही आपल्याला फोकस करायचा आहे तो फोकस आपल्याला स्वामी मिळवून देतात. ज्या आपल्याला अडचणी येत असतात, स्वामी आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात. तर स्वामी हे माझ्या जीवनात, स्वामीच तुम्हाला दुःखात न वर आणतात. दुःखाची झळही अगदी कमी वाचवून देतात आणि जे आपल्या संकट येणार आहे, ज्याची तीव्रता खूप जास्त आपल्याला होणार आहे, तर ती स्वामी सेवेमुळे आपल्याला ही तीव्रता अगदी कमी होऊन जाते आणि आपल्याला जाणवत पण नाही की आपल्याला संकट आलंय की अडचण आली कुठली. आपल्याला हे देखील कळत नाही मैत्रिणी. त्यामुळे स्वामी सेवा ही केलीच पाहिजे. ते स्वामींचा खास आवडीचे बेसन लाडू करते आहे मी. बघूया रेसिपी. हे सगळं साहित्य घेतलंय मी. बेसन पीठ 2 वाट्या घेतलंय, मोठ्या वाट्या. 3 चमचे रवा घेतला आहे आणि 1.5 वाटी पिठी साखर घेतली आहे. आणि गार्निशिंगसाठी आपल्याला जे काही टाकायचं असेल ते काजू, मी बदाम पण घेतले आणि हे तूप. चला सुरुवात करूया. तूप तापले, आता आपण बेसन टाकूया. आता थोडं बेसन भाजलं गेलंय, तर या स्टेजमध्ये रवा टाकायचा. बघा,
एवढाच रवा टाकते, थोडा 2-2.5 चमचे टाकायचं. लाईट गेली आहे, काहीच दिसत नाहीये. केतकीला बोलले की तुला जर लाडू खायचे असतील तर तुला भांडे रचायला लागतील. ते आज पहिल्यांदाच भांडे रचते आहे. हे बघा किती छान रचतेस तू भांडे. थँक्यू मदत केल्याबद्दल. तुला माहिती का मम्मा कुठे कुठे भांडे ठेवते? हा मग कसं काय तू करतीये मग? आता मी अंधाराचं गॅस बंद करून दिलाय, काहीच कळणार नाही. आता चहा पिऊन घेते मी मस्त, मग भेटते मी. तर इथे मी लाडूचं भाजतच होते. छान गुलाबीसर असं भाजून घेतलं. त्यामुळे रवा टाकल्यामुळे ना जे लाडू आहेत ते खुसखुशीत बनतात. त्यामुळेच मी यावेळेस रवा टाकून बघितला. दरवेळेस मी तसेच बेसनचेच करते, पण यावेळेस मी रवा टाकून बघितला, छान लागले. तर असं गुलाबीसर होऊ द्यायचंय. तूप सुटोस तर आपल्याला हे परतवायचं आहे. जेवढं जास्त आपण भाजू तेवढा खमंग भाजलं जाणार आहे. हे बघा, हे असं या तूप पण थोडं थोडं सुटलं आहे आणि कलर पण बदलला आहे. आणि हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला यामध्ये एक ते 1.5 वाटी साखर टाकायची. तुम्ही ज्याप्रमाणे गोड खात असाल त्याप्रमाणे साखर टाकायची आहे. तसं तर हे मिश्रण रात्रभर मुरत ठेवलं जातं, पण हे थोड्याच प्रमाणात लाडू आहे त्यामुळे मी लगेच बांधून घेते. रात्रभर जेवढं मुरत ठेवू ना आपण तेवढे हे लाडू छान वळले जातात. तसंच त्यामध्ये वेलची पूड पण टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं गरम असतं त्यामुळे साखर पण विरघळली जाते त्यामध्ये. मस्तपैकी छान लाडू केले. मग त्यानंतर मग आम्ही दोघी मिळून आम्ही लाडू बांधले. केतकी पण चालू होतं तिचं कधीच की मला पण बांधू दे लाडू, मी पण तुला आज मदत करणार आहे. तर तिने पण छान मदत केली. मग आम्ही गेलो, छानपैकी लाडू बांधले. तरी 2 वाट्यांमध्ये माझे 10 ते 15 लाडू झाले होते. केतकीचे आणि माझे मिळून छोटे छोटे 15 लाडू झाले होते. तर असंच आम्ही गप्पा गोष्टी मारत मारत आम्ही छान लाडू कधी वळले गेले कळलंच नाही. पाऊस पण चालू होता खूप. आमचं बाहेर जायचं राहिलंच. त्यामुळे मग आम्ही हा प्लॅन बनवला की आज लाडू बनवूया. तर कसे कसे झालेत
तर इथे संध्याकाळची वेळ झाली होती. मी बघत होती की पाऊस कसा पडतोय. खूपच मुसळधार पडत होता, पण व्हिडिओत काही क्लिअर होत नव्हता. तर पावसामुळे झाडं आहे ना खूप छान बहरली होती. तेच बघत होते मी. तर एकीकडे संध्याकाळची वेळ झाली होती. दिवाबत्तीची छान वेळ झाली होती. दिवाबत्ती करून घेतली मी. त्यामुळे घर अगदी प्रसन्न होऊन गेलं. तर संध्याकाळी छान असं धूप-दीप पावसाळ्याच्या वातावरणात लावल्यामुळे मन प्रसन्न, घर प्रसन्न होऊन जातं. आणि मी माझी सेवा करत होती संध्याकाळची. तर एकीकडे मी ग्लासमध्ये पाणी घेतलं होतं आणि 11 वेळेस मी तारक मंत्र म्हणणार होती. अ, उजव्या हाताचा अनामिका बोट त्या पाण्यात आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यावर हात ठेवून आपल्याला तारक मंत्रचा जप करायचा आहे. असं 11 वेळेस मी केलं होतं आणि जे तीर्थ म्हणून मी हे पाणी सगळ्यांनाच दिलं आणि जे पण उरलेलं असतं ते आपल्या घरांच्या भिंतींवर, घरांच्या कोपऱ्यांवर शिंपडून द्यायचं. तर अशी होती माझी संध्याकाळ. कसा वाटतोय माझा ब्लॉग? तर सांगा मैत्रिणींनो, मी खूप मेहनत घेते आहे. तर एक कमेंट तर बनतेच. तर आता संध्याकाळची वेळ झाली होती. स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी एकीकडे. नेक्स्ट व्हिडिओ भेटू. थँक यू.